महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराला हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. महसूल विभागाशी संबंधित विविध समस्या व मागण्यांची जवळपास 1000 निवेदनं या जनता दरबारात स्वीकारण्यात आली. याच जनता दरबारात मैत्री सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर यांच्या वतीने समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण आणि अभिनव मागणी महसूल मंत्र्यांकडे करण्यात आली. दिव्यांग, तृतीयपंथी, एकल व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक तसेच समाजातील इतर वंचित घटकांना स्वाभिमानाने आणि आत्मनिर्भरतेने जीवन जगता यावं, त्यांच्यासाठी रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने संस्थेने 3 एकर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या जागेवर वंचित घटकांसाठी रोजगार निर्मितीचे विविध उपक्रम राबवण्यासोबतच गोशाळा, अर्धनारीश्वर मठ तसेच दिव्यांग आणि तृतीयपंथी समुदायासाठी व्यवसाय व स्वयंरोजगार निर्मितीचं केंद्र उभारण्यात संस्थेचा मानस आहे. समाजातील अनेक वंचित घटकांना केवळ मदतीची गरज नसून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी संधीची गरज आहे. या विचारातून हा उपक्रम पुढे आणण्यात आला. त्यामुळे ही मागणी केवळ शासकीय जमीन मिळवण्याची नसून वंचित घटकांना स्वाभिमान, रोजगार आणि आत्मनिर्भरतेची नवी दिशा देण्याचा प्रयत्न असल्याचं संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोल्हापूर आगमनावेळी मैत्री सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आलं. त्यानंतर संस्थेच्या मागणीचं निवेदन महसूल मंत्र्यांना प्रत्यक्ष देण्यात आलं. विशेष म्हणजे महसूल मंत्र्यांनी स्वतः निवेदन स्वीकारून त्याची काळजीपूर्वक दखल घेत योग्य विचार केला जाईल असं आश्वासन दिलं. यावेळी संस्थेच्या संस्थापिका मयुरीताई आळवेकर, सचिव मंगेश बावचे, सदस्य आशा ओरास्वामी, जोया दिन्नी, सुहासिनी देवमाणे, अफजल बारिस्कर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. महसूल मंत्र्यांच्या जनता दरबारात 1 ते 1.5 तासात जवळपास 1000 निवेदनं येणं आणि हजारो नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी उपस्थित राहणं हे एकीकडे जनतेशी थेट संवाद साधण्याची लोकाभिमुख प्रक्रिया असली तरी दुसरीकडे महसूल प्रशासनासमोरील ही गंभीर आत्मपरीक्षणाची बाब आहे. नागरिकांच्या समस्या स्थानिक प्रशासनाच्या पातळीवरच वेळेत निकाली निघाव्यात अशी अपेक्षा असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना मंत्र्यांच्या जनता दरबारात यावं लागणं हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा विचार करण्याचा विषय आहे. मात्र अशा जनता दरबाराच्या माध्यमातून मैत्री सामाजिक सेवा संस्थेसारख्या संस्था समाजातील वंचित घटकांसाठी नवीन संकल्पना आणि रोजगार निर्मितीचे प्रस्ताव थेट शासनापर्यंत पोहोचवत आहेत. हे निश्चितच सकारात्मक बाब आहे. वंचितांना मदत नव्हे तर स्वाभिमानाने जगण्यासाठी संधी या भूमिकेतून मैत्री सामाजिक सेवा संस्थेने मांडलेली 3 एकर शासकीय जमिनीची मागणी मंजूर झाल्यास दिव्यांग, तृतीयपंथी, एकल व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि इतर वंचित घटकांसाठी रोजगार, व्यवसाय व आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक आदर्श उपक्रम उभा राहू शकतो. रिपोर्टर मंगेश पी.बी.